आज परत एकदा बोलकेवाडी आजरा रस्त्याला फिरायला आलेली आहे। या रस्ता रुंदीकरणाच्या कामाच्या संदर्भात इथे रोज फिरायला येणाऱ्या जाणाऱ्या सामान्य लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेण्यासाठी आणि शक्य झालं तर ते व्यवस्थेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ करते। बघूयात। एक मिनिट। आता ही झाडं आहेत की व्यवस्थित राहायला पाहिजे आणि तोडलं की व्यवस्थित लावायला पाहिजे त्यांनी डबल असं नैसर्गिक तोडलं परत लावलं पाहिजे तिथं। जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी ते काम घेतलं पाहिजे, म्हणजे त्यांच्यावर जबाबदारी टाकली पाहिजे। मग आजरा गडिंगला जो रस्ता झालाय तिथं पण त्या रस्त्याला झालेलं दिसतंय का? वृक्ष लागवड किंवा थोडे लावलेले एकदम जास्त लावायला थोडे लावलेले। किती % लावली असतील आणि जगली असतील असं वाटतंय? थोडेच जगले, जास्त 10-20% लागले लावले। 10-20% अपेक्षेपेक्षा 10-20% लागली असतील असं वाटतंय तुम्हाला? आता कमीत कमी ती काळजी या रस्त्यामध्ये तरी घ्यावी अशी तुमची इच्छा आहे काय? इच्छा आहे। ओके, थँक्यू। हा जो वाटंगी फाटापासून पुढे रुंदीकरण होणार आहे तो रस्ता रुंदीकरण किंवा आजऱ्याच्या आसपासचा रस्ता रुंदीकरणाबद्दल कामाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काय रस्ता चांगला व्हायला पाहिजे, परत खड्डे आहेत, खड्डे मुजवायला पाहिजेत। त्यामुळे जर पावसाळ्यामध्ये चिखल वगैरे सगळं अंगावर लोकांच्या येतोय। नाही, हायवे रस्ता रुंदीकरण त्याच्याविषयी स्पेसिफिकली काय मत आहे? झालं तर चांगलंच आहे, केव्हा चांगलंच आहे। आणि ते कसं व्हायला पाहिजे असं वाटतंय? व्यवस्थित पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र, परत रोडवरूनच गाड्या जाव्या, पादचाऱ्याच्या रस्त्यावर कोणी परत अडथळा करू नये। बरोबर। नाही तर कोणी आणि परत दुकानं बोर्ड वगैरे मांडायचं परत प्रॉब्लेम आहे। बस तेवढं झालं तरी बस आहे। झाडांच्या बद्दल वगैरे तुमचं काय म्हणणं? झाडं ठेवायला झाडं पाहिजेच, झाडं पाहिजेच। पूर्वी इंग्रजांनी का झाडं लावली? सावलीसाठी झाडं लावली, परत रस्ते खराब होत नाहीत झाडांच्यामुळे। ओके, ठीक आहे। एक मिनिट दादा, गुड मॉर्निंग। तुम्ही रोज ह्या रस्त्याला फिरायला काय? बरं, आता हा जो वाटंगी फाटापासून पुढे रस्ता रुंदीकरण होणार किंवा आजरा गडिंगला जो रस्ता रुंदीकरण झालेला आहे त्या रुंदीकरणाच्या कामाबद्दल आणि इथून पुढे होणाऱ्या रस्त्यांच्या कामाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? रस्ता झाला तर चांगलीच गोष्ट आहे। रस्ता हा पाहिजे। पूर्ण लोकांचं गोष्ट आहे, खड्डे तिथे पाय, म्हातारे माणसांचे पाय वगैरे लचकतात, त्यामुळे रस्ता हे होणं गरजेचं आहे। आणि कसा असावा असं वाटतंय रस्त्याचं काम? सुपीरियर असावा, चांगला असावा, टिकणार असावा, एवढंच, बाकी काय नाही, एवढंच। ओके। आणि कितपत वृक्षतोड करून रस्ता रुंदीकरण व्हावा अशी तुमची इच्छा आहे? आता जेवढे झाले तेवढे बस आहेत, बाकी आता जेवढे आहे तेवढे राहून देत, एवढंच। बाकी जास्त पण रुंदीकरण नको, म्हणजे कसं माणसाला येता येताना निदान झाडाची सावली तरी मिळावी, एवढंच अपेक्षा, बाकी काय नाही। ओके, ठीक आहे, थँक्यू। रस्ता रुंदीकरणाच्या संदर्भात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं काय म्हणणं आहे, काय मत आहे ते गोळा करते। तुमचं काय म्हणणं आहे? रस्ता रुंदीकरण जे होणार आहे ते काम कसं असावं? कसं असावं म्हणजे आता मी आता 20 वर्ष इथं आहे, अजूनपर्यंत रस्त्याचा काय सुद्धा धड काय नाही इथं। लोकांचा मत एवढा आहे की चांगलं हो, एकदम एवढंच मत आहे। चांगलं व्हावं म्हणजे खड्डे नसावेत, खड्डे नसावं। किती अजूनपर्यंत लोकांना त्रासच होत आहे ना इथं जाताना, म्हणजे आता जरा चांगलं व्हावं। नगरपंचायत झाली आमची इथं, आता जरा व्यवस्थित व्हावं असं लोकांचं मत आहे। किती रुंद असावा रस्ता? तरी पण 2 गाड्या पास हो असं असावा। होय, आता अडचण आहे ना इथं जाताना। बरोबर। आणि ही जी कडेने झाडं लावली आहेत मूळची, त्या झाडांच्या संदर्भात आणि रस्ता रुंदीकरणासंदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? आता हे झाडं आहे ते तर पाहिजेच, झाडं तर आम्हाला पाहिजेच आहे, त्यासाठी आम्हाला खूप फायदा आहे ना। तर ते जर झाड आणि बाकीचे सगळे आहे ते व्यवस्थित व्हावं असं मला मराठी एवढं येत नाही, तरी पण मी सांगायला लागले तुम्हाला, असू दे की व्यवस्थित व्हावं असंच, बाकी काय नाही माझं मत। म्हणजे कमीत कमी झाडं तोडून जे काय करता येईल चांगल्यात चांगलं करा, एवढंच। ओके, मला एक मिनिट। गुड मॉर्निंग। रोज या रस्त्याला फिरायला येत आहे? बरं। आता हे या रस्त्याचं रुंदीकरण होणार आहे तर ते रुंदीकरण कसं असावं असं तुमची इच्छा आहे? काय मला
ना काय एवढा हे होत नाही. नाही चांगलं झालं तर बरं आहे. चांगलं म्हणजे कसं? रुंद व्हायला पाहिजे हा. असं. हां छानपैकी असं जरा बसायला जरा काहीतरी कट्टा गिट्टा करून हं, फिरायला आलेला म्हातारे हा. असतात ते. बरं वाटतंय बसायला. हां. आणि तुम्ही काय नाही थोडं कडेच्या झाडांसंदर्भात काय म्हणणं तुमचं? छान वाटतंय, सुंदर असं असं आहे. असावं. हा झाडं कितपत कापावीत आणि किती ठेवावीत? कापायला काय चांगलं हे झालं तर बरं आहे. हां. असं असलं तर छान वाटतं. काय झाडं असलेली छान वाटते का कापलेली बरी वाटतील? असलेले छान वाटतंय. हिरवं असते मस्त. हे श्वासनं चांगलं वाटते फिरायला आलं. तुम्ही रोज ह्या रस्त्याला फिरायला जाणाऱ्या माणसांपैकी एक आहे. हां तर मग हे रस्ता रुंदीकरण कसं असावं असं तुम्हाला वाटतंय? रस्ता मोठं पाहिजे आणि आणि खड्डे डबरे हां. जे पडले हां त्याला लगेच त्याला रिपेरी व्हायला पाहिजे हां किंवा नवीन रस्ता तर व्हायला पाहिजे. हां कारण का ह्याच्यातून ॲक्सिडेंट चालणं पाय मुरगाळणं चाला सुद्धा येत नाही लोकांना. हं, खड्डे एवढे पडले यात. हां. कुठल्याही तुम्ही एरियात जावा, आजऱ्याच्या कुठल्याही रस्त्यावर जावा. रस्त्यावर जावा, कुठल्याही गल्लीत जावा, हां सगळीकडे ते खड्डेच आहेत हां आणि रिपेरी काय होत नाही. हां लोक ते परत येतात तेवढं त्यानंतर पण हां मान्य केली जाते. हां त्यांनी पण ते मान्य करतात हां प्रगती करू हां. करू होत नाही. बर आणि ही जी आता रस्ता रुंदीकरणात झाडं जातील त्याच्या संदर्भात ती झाडं किती वाचावीत, कसं असावं असं वाटतंय तुम्हाला? झाडं वाचावी म्हणजे कसं, झाड जरी काढलं हं, तर ते परत लावलं झालं पाहिजे हं, त्यासोबत हं, तेवढ्याच अंतरानं हं, बाजूला. हं, कारण काय ही नैसर्गिक ही संपत्ती आहे हं, ही पाहिजेच आहे. कारण झाडे लावा झाडे जगा म्हणजे स्कीम जी आहे हं. गव्हर्नमेंटने जी केलेली आहे ते पाहिजे. ती कंपल्सरी होताना दिसते का तुम्हाला? हां? आधीच्या रस्त्याच्या कामांमध्ये झालेली दिसते का, होताना दिसते का? आता होताना दिसत नाही, नुसतं बोललं होतं हं. की अंमलात येत नाही. आम्हाला हायवे झाला, हां संकेश्वर बांधला, हां ह्या याच्यावरती जे संकेश्वर बांधला जे हायवे झाला हां त्याच्यावरती बघितलं त्या किती तरी झाडे गेली. हां पण त्या जो बिल्डर होता रोड करणारा हां त्याच्यात त्यानं काय केला, त्यावेळी झाडं पडलेली गेलेली हां ते लगेच लावला, हां लावली परंतु तिचं देखभाल कोण केलेलं नाही. हां मग तिचं काय नुसतं रोड करणे, नॅशनल हायवे करणे, हां त्याच्यासोबत झाडं लावले, हां. लावल्यानंतर त्याची प्रगती काय, त्याला पाणी घालते का हां. नाही, ते झाडं उगवले का नाही, हां त्याचं त्या बिल्डरचं किंवा रोड करणाऱ्या लोकांचं काय लक्षच नाही आहे. मग ते अंमलात येतच नाही. ओके. तुम्ही रोज ह्या रस्त्याला फिरायला येत आहे? ओके, म्हणजे तुम्ही इथले नाही आहे का? इथलेच आहे हां. आणि साळगाव रोडला जातो. साळगाव रोडला जात आहे. तर मग आता हा पण रस्ता रुंदीकरण होणार आहे किंवा आजरा गडिंगला जर रस्ता रुंदीकरण जे झालं तर ती रस्ता रुंदीकरणाची कामं कशी असावीत असं तुम्हाला वाटतंय? रुंदीकरण तर झालंच पाहिजे. हां सध्याच्या ट्रॅफिकच्या याच्यामुळे किंवा सध्याचं जे वाढलं आहे म्हणजे प्रवाशांची संख्या पण वाढली आहे आणि आता गाड्यांची संख्या पण वाढली आहे जरासं मागं. हां मागच्या वेळेस. तर हां. रुंदीकरण तर झालंच पाहिजे. हां पण रुंदीकरण करते वेळेस झाडांची पण हे पाहिली पाहिजे हां. की झाडं कमीत म्हणजे जसं आपण आता ओव्हरऑल सगळी झाडं जी लेवलला येत आहेत म्हणजे त्या रस्त्याच्या ह्याच्याकडे आहेत तेवढी ओव्हरऑल सगळी तोडतात. मग त्याच्याशी काही पर्यायी म्हणजे काही मार्ग असेल तर तो आपण केला पाहिजे. कारण की आपला हा आजरा एरिया थोडा म्हणजे वृक्ष जास्त आहे. तर असं जर काय म्हणजे रुंदीकरणामुळे जर काय वृक्ष तोडणी झाली तर भविष्यात आपल्याकडे पण म्हणजे आत्ता तर उष्णता पण वाढली आहे ह्या 2-3 वर्षात ॲज कम्पेअर मागच्या काही वर्षाचं हे केलं तर उष्णताचं प्रमाण पण वाढलं आहे. तर इन फ्युचर जर का असंच झालं तर परत म्हणजे आपल्याला पण थोडा पुढे इन फ्युचर धोका होऊ शकतो की पाऊस कमी होणं किंवा उष्णता वाढणं हे धोका होऊ शकतात. त्यामुळे पर्यायी काहीतरी मार्ग काढूनच रुंदीकरण केलं पाहिजे असं मला वाटतं. आत्तापर्यंत जे रस्त्याच्या हायवेचं काम झालंय संकेश्वर आजरा संकेश्वर वगैरे त्या कामामध्ये हे वृक्ष संवर्धन वृक्ष लागवडीची काळजी कितपत घेतली गेली असं वाटतंय? नाही त्यांनी म्हणजे एक त्यांचं एक हे असेल धोरणानुसार त्यांनी नवीन हे लावले होते पण त्याच्याकडे म्हणजे देखभालीसाठी असं काही वेगळं काही असं दिसलंच नाही किंवा त्यांचं ते जगलेत का हे झालेत हे काय म्हणजे त्यांनी असं पाहिलं नाही असं मला तरी असं मी पाण्यातून हे झालंय. कारण त्यांनी लावलेलं मी स्वतः पाहिलेलं आहे की त्यांनी रस्त्याच्या कडेला नवीन वृक्ष लावले होते मात्र त्याची जोपासना त्यांनी व्यवस्थित केली नाही आहे. तर आता सध्या तर नवीन कुठे झाडाचं ते पाहायला मिळत नाही सध्या तर रस्त्याच्या कडेला. ओके ठीक आहे.
नवीन पिढीची तू प्रतिनिधी आहेस, बोल. रस्त्याची कामं किंवा रुंदीकरण ह्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? रस्ता रुंदीकरण करताना जर आपण झाडं लावली, जेवढी झाडं तोडतोय तेवढी जर आपण झाडं लावली तर रस्ता रुंदीकरण होईपर्यंत ती झाडं वाढतात आणि झाडं जेवढी कमी झाल्यात तेवढी आपल्याला परत मिळतात आणि ती परत मिळाल्यामुळं म्हणजे आपलं जे जीवन आहे ते अगोदरचं जसं होतं तसंच राहतं. कारण आपल्याला ऑक्सिजनची गरज असते किंवा झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात ना, ते स्वतः कार्बन डायऑक्साईड घेतात, आपल्याला ते वाचवतात. त्यामुळं त्यांची जास्तीत जास्त वाढ व्हावी यासाठी आत्ताच आपण हे उपक्रम चालू करायला पाहिजे. रोज फिरायला जात आहे, आता रस्ता रुंदीकरणाचं काम होईल, तर ते काम कसं असावं असं तुम्हाला वाटतंय? चांगलं असावं काम असं वाटतंय. आणि जी झाडं आहेत साईडला ती तोडलेत त्यांनी ते लावाल. आणि तुमचं कार्य चांगलं आहे, मी पण एक संविधान मेंबर आहे आणि तुम्ही चांगलं काम करताय, एक जागृती करताय समाजाची की ही वृक्षे जेवढे जेवढे आहेत ते आपल्या आरोग्यदायी आहेत, कारण का ऑक्सिजन आम्हाला देण्याचं काम करतात. आणि ते आपल्याला ह्या 2 वर्षामध्ये भरपूर अशी आपल्या तालुक्यामधली तुटलेत बरीचशी, कारण का आपलं वनराई होते आपल्या दोन्ही बाजूला, पण ते आता दिसत नाही आहे. उन्हाट दिसतंय आणि वाहतूक करताना दुपारचा सुद्धा एवढा त्रास होतोय वाहतूक करण्यासाठी, कारण ते जे पहिल्या लोकांनी केलं होतं ते खरोखर चांगलं होतं, तो प्रवास आपला सुकर होता. आणि ती झाडं जेवढी तोडली जातात तेवढी लावली जावी हीच आम्ही विनंती करतोय त्या महाराष्ट्र शासनाला सुद्धा आणि त्या गव्हर्नमेंटला सुद्धा, कारण का जेवढी झाडं तोडतात तेवढी त्याचं पुनर्जीवन होणं गरजेचं आहे आणि ते व्हावं असं मी विनंती करतो. आतापर्यंतच्या रस्त्याच्या कामात ते झालंय असं वाटतंय का? अजिबात नाही वाटलं. आत्तापर्यंतच्या रस्त्यामध्ये काही झालेलं नाही आहे काय, आणि फक्त आश्वासन दिले गेले. प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरना झाडांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं, रातोरात ती तोडली गेली, कुणालाही जागृत केलं नाही, काही नाही आहे किंवा प्रशासनाला सुद्धा सांगितलं नव्हतं. त्यामुळं हा भोगस कारभार आहे असं वाटतो या रस्त्यामधला आणि या झाड तोडल्याबद्दल. लाकूड व्यापारी आणि यांचं संगनमतानं ते तोडलं गेलं आहे.